गावरात आहे जावरात आहे जावरात आहे जावरात आहे हे तळमळ प्रबोधनाची देते समोरी देतील चळवळ खरी भीमा बसवन देती आहे वीर कीर्ती नंदा की रखीली बाग जाने इथे दिल्या फुलाची
वामन दादा कहते हैं, पूजने को तो अजी पूजने को तो पाव बहुत है, अजी पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं। पूजने को तो पाव बहुत है, गौतम जैसे पाव नहीं। और दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। कि पूजने को तो पाव बहुत है, गौतम के पाव जैसे पाव नहीं। और दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। कि पूजने को तो पाव बहुत है, गौतम के पाव जैसे पाव नहीं। और दुनिया में तो गाँव बहुत है, महू के जैसा गाँव नहीं। अजी छाव तो हमने बहुत है देखी, उस पीपल जैसी छाव नहीं। और राव तो हमने बहुत है देखे, मेरे भीम के जैसा कोई राव नहीं। राव तो हमने बहुत है देखे, मेरे भीम के जैसा राव नहीं। हॅलो, कीर्तिनंदजी गजबे साहेब म्हणतात, सर्वाहुनी निराळा कि सर्वाहुनी निराळा राजा जय भीम आहे। जय भीम। अरे झोपले का? कार्यक्रमाची सुरुवातच व्हायची। जय भीमचा आवाज आला पाहिजे। जय भीम। उमेश कुमार बागडे आणि पार्टी तर्फे तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। इकडून सुद्धा आल्या पाहिजे जय भीम काका। की सर्वाहुनी निराळा राजा जय भीम आहे, जगात आजही ताजा ताजा जय भीम आहे। जे करता जय भीमचा मान सन्मान कीर्तिनंदा, अशा बंधू आणि भगिनींना माझा जय भीम आहे। अशा बंधू आणि भगिनींना माझा जय भीम आहे। अरविंद गजबे वरडवरून म्हणतात, संत तुकोबरायाच्या अभंगास वंदन माझे, त्या भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभास वंदन माझे। की संत तुकोबारायाच्या अभंगास वंदन माझे, भीमा कोरेगावच्या त्या विजयी स्तंभास वंदन माझे। जिथे मिळते शिकवण आम्हा शांती आणि करुणेची अरविंदा, अशा तथागताच्या बौद्ध धम्मास वंदन माझे। अशा तथागताच्या बौद्ध धम्मास वंदन माझे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्धाच्या ओटीत टाकलं, त्या विज्ञानवादी धम्माला वंदन करून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना करताना बोलतोय, बाबा आज मला हे जीवन मिळालं फक्त बाबा तुमच्या पुण्याईनं। या देहावर जरी माझ्या आई बाबाचा अधिकार असला, पण हे माझं संपूर्ण शरीर बाबा, माझ्या चामडीचा जोडा जरी तुमच्या पायात करून दिला तरी तुमचे उपकार भेटणार नाही। म्हणून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी बाबासाहेबांना वंदना करताना बोलतोय, बाबा कोटी जनांचे अश्रू पुसाया
बाबा भीमराया. अरे काल आमची परिस्थिती काय होती, पण आज बघा बाबासाहेबाच्या पुण्याने आम्ही सुटा बुटात टाय कोटात आलो. भंडाऱ्याचे कवी कार्तिकजी तिरपुडे म्हणतात की अंगात सुटफुट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. आणि या ठिकाणी ते कार्यक्रम ऐकायला सुद्धा आलेले आहे तुमच्या निमगावचे कार्तिक तिरपुडे म्हणतात अंगात सुटफुट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. अंगात सुटफुट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी, हातात घडी आणि गळ्यात सोन्याची चेन आहे. सगळी बाबासाहेबांची पुण्याईने. अंगात सुटफुट टाय, खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी, हातात घडी, गळ्यात सोन्याची चेन आहे. अरे हे कोण्या ऐऱ्या गैऱ्यामुळे नसून ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि तुम्हाला जर माझ्या गाण्यातून काही आवडलं तर टाळ्या वाजवत चाला. म्हणजे तुमची टाळी माझ्यासाठी सलाईनचं काम करते. मला माहित आहे थंडी आहे थोडीफार, पण टाळ्या वाजवल्यानं ब्लड सर्क्युलेशन होते, ऊर्जा निर्माण होते, थंडी लागणार नाही. म्हणून माझ्या गाण्यातून काही आवडलं तर टाळ्या वाजवा, पैसे द्या. कोटी जनांचे अश्रू पुसाया, झालास बाबा भीमराया. कोटी जनांचे अश्रू पुसाया, झालास बाबा भीमराया. न्यायाची भाषा, न्यायाची भाषा. वंदन युग पुरुषा, वंदन युग पुरुषा, तुला हे वंदन युग पुरुषा. तुला हे वंदन युग पुरुषा. या युग पुरुषाला, प्रकांड पंडिताला, ज्ञानाच्या महामेरूला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, बोधिसत्वाला हा उमेश वंदना करताना बोलतोय, बाबा की पंडित नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर भाजण्यासाठी. त्या पंडित नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर भाजण्यासाठी. आणि गांधीजीचा जन्म झाला जातीयतेचे जहर पचविण्यासाठी. टाटा बिर्ला अंबानीचा जन्म झाला धनानी दौलत साठवण्यासाठी. पण आपल्या बाबासाहेबाचा जन्म झाला रे आज समस्त बहुजनांना वाचवण्यासाठी. दादा यांच्याकडनं 100 रुपये आले, आभारी आहे. आणि त्यांचे पण नाही. कोटी जनांचे अश्रू पुसाया, झालास बाबा भीमराया. न्यायाची भाषा, न्यायाची भाषा. वंदन युग पुरुषा, वंदन युग पुरुषा, तुला हे तुला हे वंदन युग पुरुषा.
द्यावया रे द्यावया रे कोटी जनाना द्यावया रे कोटी जनाना कोटी जनाना द्यावया रे कोटी जनाना महाडचे ते पाणी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च महाड सत्याग्रह केला. त्या महाडाचं पाणी पिऊन आम्ही काही अमर होणार नव्हतो, पण त्या निसर्ग निर्मित पाण्यावर आमचाही हक्क आहे. बाबासाहेबांनी सर्वात आधी ती समानतेची लढाई सुरू केली. त्या व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी बंड पुकारला आणि त्या महाडमध्ये सत्याग्रह केला पाण्यासाठी. विचार करा, आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. संघर्ष बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण हयात मध्ये केला, तुम्हाला आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी. कारण द्यावया रे कोटी जनाना द्यावया रे कोटी द्यावया रे कोटी जनाना महाडचे ते पाणी बाबा आणि त्याकरिता त्या पाण्याकरिता त्याकरिता वाहिले तू त्याकरिता वाहिले तू डोळ्यामधून पाणी बाबा वंदन युग पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग तुला हे शेवटचं कडवं आहे या गीताचे कवी विकास बागेश्वर. शेवटच्या कडव्यात म्हणतात, गीत गायन मी
गीत गायन मी गीत गायन मी करुणी बाबा गीत गायन मी करुणी बाबा धम्मपथाने सरुणी बाबा बघा बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता आम्ही पोट तिडकीने गातो. बाबासाहेबांची चळवळ सामोरी जावी, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा शुद्ध हेतू ठेवून आम्ही गायक कलावंत आपल्या समोर आपले गीत सादर करत असतो. पण एक भंते गुणवर्धन बोधी म्हणतात की आधा अधुरा कोई भी काम मत छोडो. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी 6 ओळी लिहिल्या. काल कथित झाले, कोरोनामध्ये गेले. ते म्हणतात की आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो और हाथों में आई वो लगाम मत छोड़ो. आधा अधूरा कोई भी काम मत छोड़ो और हाथों में आई वो लगाम मत छोड़ो. चारों तरफ बुद्ध धम्म का प्रचार और प्रसार करना है. कोई भी शहर और कोई भी ग्राम मत छोड़ो. अगर तुम्हें बनाना है अपना जीवन मूल्यवान तो होठों से अपने गौतम का नाम ना छोड़ो. गीत गायन है करुणी बाबा गीत गायन है करुणी बाबा धम्मपथाने सरुणी बाबा सरनाला घेऊन बाबा सरनाला घेऊन बाबा हाती समता धरून बाबा वंदन युग पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी कार्तिकजी तिरपुडे यांच्याकडनं 100 रुपये मिळाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि त्यांचंही म्हणणं आहे ठेवून धम्म